जिंकण्याच्या गोडव्याचा अंदाज तेव्हाच येतो जेव्हा आपण पराभवाचा कडू घोट घेत असतो. आयुष्य जेव्हाही परीक्षा घेतं तेव्हा तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत त्यात लपलेला धडा आपण शिकत नाही. जर वेळेने हिसकावले तर वेळच देईल सुद्धा. फक्त स्वतःला परिस्थितीसमोर हरू देऊ नका. वेळेनुसार बदलायला शिका, नाहीतर वेळ तरी बदलायला शिका. परिस्थितीला दोष न देता त्यातून बाहेर पडायला शिका. ही कथा आहे एका चतुर राजाची. एक राज्य होतं. तिथं असा नियम होता की तिथं कुणालाही राजा बनवलं जायचं, पण फक्त 10 वर्षांसाठी. आणि 10 वर्षानंतर त्या राजाला अशा घनदाट जंगलात नेऊन सोडलं जाईल जिथं दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नसे. त्या घनदाट जंगलात फक्त जंगली जनावरे राहत होती, जे त्या राजाला खाऊन टाकत असत. आणि असं प्रत्येक 10 वर्षांनी होत असे, कारण प्रत्येकी 10 वर्षानंतर कुणाला ना कुणाला राजा बनवलं जाईल. जे पण लोक राजा बनत ते त्या ऐशारामात एवढे रमून जायचे की ते विसरून जात की त्यांच्याबरोबर 10 वर्षानंतर काय होणार आहे. पण जसजशी वर्ष संपत येत तेव्हा शेवटी त्यांना भीती वाटत असे. पण 10 वर्षानंतर त्यांना त्या जंगलात सोडतच असत. एकदा एका नवीन माणसाला राजा बनवलं. तो माणूस खूपच चतुर होता. त्याने दुसऱ्या राजांसारखे आपली 10 वर्ष आरामात नाही घालवली. त्याने त्या घनदाट जंगलाचा शोध घेतला. तिथं जाऊन पाहिलं. तिथं त्याला खूप सारे मानवी हाडांचे सापळे पाहायला मिळाले. ते सारे सापळे त्या लोकांचे होते जे आधी राजा बनले होते. तो हे सगळं बघून घाबरला. त्याने बाहेरच्या राज्यातून काही कामगार बोलावले आणि हळूहळू त्या जंगलातली झाडे तोडायला लावली. आणि त्या जंगलात जी जंगली जनावरे होती त्यांना त्याने पकडून दुसऱ्या जंगलात सोडायला लावले. हळूहळू त्या राजाने 5 वर्षाच्या आत त्या घनदाट जंगलाचं एका मोकळ्या मैदानात रूपांतर केलं. त्याने पुढच्या 10 वर्षात तिथं गरीब लोकांना घरे बनवून दिली. शेतीसाठी आणि व्यापारासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिली. तिथं स्वतःसाठी एक सुंदर महाल बनवला. आणि हळूहळू त्या राजाने 10 वर्षात त्या घनदाट जंगलाचे रूपांतर एका सुंदर राज्यात केले. जेव्हा त्याचे 10 वर्ष पूर्ण झाले तेव्हा त्या राज्यातील लोकांनी त्याला त्या जंगलात नेऊन सोडले, जे आता एक सुंदर राज्य होते. जेव्हा तो राजा तिथे गेला तेव्हा त्याचं फुले टाकून स्वागत करण्यात आलं आणि आता तो तिथला राजा बनला. आणि त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य सुखात आणि आरामात काढले. मित्रांनो, आपल्याला या कथेतून हे समजतं की 20 ते 30 वर्षामधील जे आपलं वय असतं ते हेच वय असतं जे आपलं भविष्य ठरवत असतं. जर तुम्ही ही 10 वर्ष जुन्या राजांसारखी आरामात काढली तर तुम्हाला पुढे खूप त्रास होईल, कारण हेच ते वय असतं जेव्हा आपल्याला आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात आणि आपला एक निर्णय ठरवत असतो आपलं भविष्य कसं असेल. हेच ते वय असतं जे ठरवतं पुढं तुमची तब्येत कशी असेल. आणि हेच ते वय असतं जे ठरवतं आपल्या आयुष्यात पुढे कसे लोक असतील. त्यामुळे ह्या वेळेला वेस्ट करू नका, तर इन्व्हेस्ट करा. नवनवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा, कष्ट करा आणि आयुष्यात खूप पुढे जा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.